प्रत्येकाच्या अडचणी सोडवता सोडवता गावच्या फार थकवा आलाय व घरचं पाहत आहे ना. राम 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 डपळ साहेब बसा ना. का हो काय लय येणं केलं? अहो सरपंच, माय बायको आहे आजारी, ऍडमिट आहे दवाखान्यात, हा 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 पोटात भरी गाठ. हा हा इथं बसा ना, बसून सांगा ना. कोणती दवाखान्यात आहे मंडळी तुमची? पुण्याला येते. हा 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 म्हणतं DY पाटील का काय म्हणतात काय हा DY पाटील. इथं लय खर्च लागतो सर. मग खर्च आहे, मग आलोय आता, मग तुमच्याकडे आलोय काय करू पैशाच बघा. पैसे लागते ना मला. किती पैसे लागतील? 40,000 रुपये लागते. डिपॉझिट भरले ना पहिलं? नाही ना, डिपॉझिट भरायला पैसे नाही. असं आहे काय? बर बर, ते डॉक्टर आहेत आपल्या ओळखीचे DY पाटलाचे. मी करतो तुमचं काम ते. हा बाकी काय घरची परिस्थिती काय? बाकी घरचं काय आहे तीच पोराच्या शिक्षणाचं काय झालं ते? शिक्षणाचं आहे ते. हा शिक्षणाचं कर जातंय ती शाळेत जाते ना त्याच्या फीच? फीचं काय नाही, आता तुमच्याकडूनच असंच कांद्याला नाही बाजार काय. ए अग लक्ष्मी, काय हो? पाणी घेऊन या, पाहून आलं. आले आले. शेण आदत पाण्याचं विसरलो बघा. काय पाणी काही सेवा करता करता अहो आता काय सांगायचंय. प्रत्येकाचं पाहिजे कुठं कुठं हात पुरवायचा सांगा ना. आणि तुम्ही काही काळजी करू नका, फक्त तेवढं बायकोचं बघा तुम्ही. तिथे थांबा, मी डॉक्टरला फोन करतो. माझ्या ओळखीचा डॉक्टर आहे. माझ्या समोर करा. हा करतो की साहेब. काय हो दादा, काय झालं वहिनीला? काय ऑपरेशन सांगितलंय, पोटात लय मोठी गाठ. अगो बाई. काय ते MRI काय केलंय हा हा. आणि ते पैसे भरायचे. अहो मग यायचं नाही होय अगोदरच? आलो ना, मग आता हे काय सरपंचाला बरं. सांगितलंय. हा हॅलो डॉक्टर. हा सरपंच बोलतोय मी. हा 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 अहो ते डपळ साहेबांची मंडळी ऍडमिट आहे ना. हा पोटात गाठ बघा. बरोबर बरोबर, तेवढं बघा काय लागतील ते पैसे मी पाठवतो. हा हो हो चालेल. ओके 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 बाय. सरपंच लय उपकार झाले बघा तुमचे. लय लय जणांना पैसे मागितले, रुपया दिला नाही कोणी. तुम्ही देवासारखे भेटले मला. तुम्ही फोन लगेच केला, लगेच डॉक्टरला. अहो, अहो त्यात असं काय? कसं म्हणता तुम्ही? आता तुम्ही गावची आहेत आणि असं बोलून आम्हाला उगाच लाजवू नका तुम्ही. अहो त्यात काय उपकार झालेत? आता गावाची सेवाच करायची म्हणलं केली पाहिजे. प्रत्येकाला मदत सरपंचाचं कर्तव्य आहे ते. बरोबर आहे, उपकार नाही विसरणार तुमचे. अहो देईल अहो, तुमचे तुमची पैसे. मंडळी नीट झाली ना, त्यातच आम्हाला सगळं पुण्य आहे बघा. नाही देणार, मी बुडवणार नाही. अहो द्यायचे तेव्हा द्या, पहिले नीट करून घ्या. चालेल. तुम्ही जा पहिले मंडळी नीट करा, आणि नीट झाल्यावर घरी आणल्यावर आम्हाला फोन करा. हा ठीक आहे. हा तू आवर पटकेस. अहो ती श्यामरावची मंडळी आजारी होती ना, हा हा. ती आणली घरी म्हणते आपण भेटायला जाऊन. बरं बरं, लगेच आले. या आवरून घे. हा ए आय मी चाललो गावात. बरं अरे थांब बाबा. अरे काय बस, अरे ऐक ना जरा. कुठं चालला? गावात चाललोय मी. अरे लाज धर जरा. काय लाज आहे, काय झालं? लाज झाली म्हणजे बायको गेली किती दिवस झाले सोड. अरे जाऊन दिला का बाईक गिरी म्हणजे काय एवढं काय काय हे घेऊन अरे, गेले असं नको 56 करू. बायका करीन. हा का, झालं का? बोलू का मी आता? बोल. बोल म्हणजे तू सुधीतच नाही. बापडा बोलतोय. ते लेकरांच्या तोंडाकडे बघ. नाही बाय अंबाय बाळ आहे, एकटा सांभाळणार आहे का त्यांना? एकटा सांभाळून वागले मी. अरे चांगल्या भाल्यांना बायका देत नाहीत रे. असे संडे पडलेत अजून तुझ्या वयाचे पोरं. तुला बायका सोन्यासारखे लेकर येत. बर आय तू सांग, मी काय कमी केलं तिला? मी पितो दारू, माझ्या कष्टाचं पितो. घरात काय तिला कमी नको होतं? पिऊ ना. अरे चांगल्या चांगल्याला बायका नाही भेटत. ऐक, तू दारू सोड. तिला आपण जाऊ माहेरून हातापाया पडून घेऊ. ए तिला हात पाय बेत पाय पडायचं काय? मला सांगायचं नाही तसलं अजिबात. पप्पा आजी तुमच्यासाठीच म्हणते ना, तिकडं आपण मम्मीला घेऊन येऊ. अरे बा तुला काय कमी आहे का? मग काय केलं का सांग बरं. अरे त्यांना आई तुम्ही नको का? दारू नका पिऊ ना, सोडून द्या ना. आजी म्हणते ते दारू बरोबर आहे. म्हणजे काय नाही, अमृत आहे. दारू म्हणजे अमृत. ऐक, ही माझं काय बोलतय का? सांग बरं, बोलतय का माझं सोनं? पप्पा दारू नका पिऊ, मला मम्मीची आठवण येते. बघ रे एवढस लेकरू सांगत आहे. ऐक जरा. मी काय करू मग? ऐक तू अरे सांग बरं. माणसाला बायको नसली चालतं, पण लेकरांना आई पाहिजे रे. पप्पा तुम्ही दारू नका नका पिऊ, पिऊ. मम्मीला घेऊन येऊ. मम्मी
तुला आम्हाला सुद्धा नाही करमत. ऐक रे किती किलोवानी बोलत येत रे. उद्यापासून नाही पिऊ. हा पिऊ नको. तिला आपण हातापाया पडून तिला बळच घेऊन नाही, येऊ. उद्यापासून नाही पिऊ. हा? नाही पिऊ. नाही ना नाही पित आता अजिबात. उद्यापासून जाऊ आपण घेऊन येऊ मम्मीला. चल तू तू आता जा आणि लवकर ते कोणाकडे पैसे ते घेऊन ये. मी पैसे- पण दारू नको पिऊ हा बाबड्या. अजिबात दारू शिवून जा पोरांनो. जाऊ काय हा जाऊ बाळांनो. हा चला तुम्हाला चहा बिस्किट करीत चल. हे आको पाणी आण ग. मम्मी कुठे लावून दे तिला इकडं. काय ग आय कुठे आहे ग. आहेत की तिकडे बाहेर आहेत. आको ते गलास घेऊन जात. आवाज दे मम्मीला. सासूबाई काय मुळ मुळ आवाज देते सासूबाई करून जा घेऊन ये पळ. अहो येतील की सासूबाई. अहो ते बोलवते तिकडे या. आवाज द्यायची सुद्धा सोय राहिली नाही. सासूबाई करून आवाज देते या. आले की. का ग एकदा आवाज दिला ऐकू येत नाही वे. किती आवाज दिला तिनं. येते ना म्हणूनच आले. बोल काय काम आहे? ते 10,000 रुपये दे. कशाला? विचारायचंय काय गरज आहे का मी म्हणतो. नाही विचारायला लागतं ना. कशाला पाहिजे तुला 10-5 हजार? मी तुम्हाला विचारतो का तुम्हाला कशाला पैसे लागतात म्हणून. मला विचारायची काय गरज आहे का. कशाला बी लागायचं असतं. कमवायला लागते कळलं का? बाप तरी कमावतो ना पठ्याचा. हा, मग बाप कमवते तू मग कमवतोस का? ते आणून घालतो आणतोय ना घरात. का असं येत आहे पैसे. अरे लाज वाटली पाहिजे तुला. हा सोन्यासारखी बायको करून दिली पोरगी झाली तरी तुला 1 रुपया कमवायची अक्कल नाही. ए ते मला ज्ञान पाजू नको. अहो पोरी समोर तरी असं बोलू नका. तिने काय आदर्श घ्यावा तुमचा. शांत राहा. काय शांत राहायचं रे? हा रोज 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 तुझी नाटकं. अरे जरा कमवायचं बघ. बरं जाऊ दे तू काम नको करू. तर निदान रानामध्ये जाऊन त्या माणसांच्या माग तरी फिर. फुकून कोण टाक. कसं काम करतात काय ते तरी बघ. ठेवू नको फुकून टाक आणि ते पैसे दे मला. उग मोकायत मला प्रवचन देत बसू नको. अरे वा गडी फुकून टाक म्हणायला. त्यासाठी कमवलंय का एवढं? अरे रक्ताचं पाणी केलंय बापानी. एवढी शेती केली, एवढं घरदार केलंय. सरपंच झालाय बाप. बापाचं सांगू नको. मग बापाला कोणाचं काय सांगू? काम आहे. कुणाचं सांगू तुला? आज ह्याचं मिटवाय उद्या त्याचं. आज ह्याचं लग्न जुळव उद्या त्याचं मोड. आज ह्याचं बायको माहेराला रुसून गेलेली तर त्याचं हे कर. आज ह्याचा व्यवहार उद्या त्याचा. आज त्याचे बी पैसेच खातोय ना बाप. अरे मोठा काय समाज लाज सेवक वाटते लागून तुला? गेला ह्याचं त्याचं मिटवाय जायला. लाज वाटते तुझ्या जीवाला काय हाड? कोणाचे पैसे खाल्ले रे? अरे उलट तुझा बाप देतोय दान करतोय. अरे कशाचं दान करतोय. लोकांचं दान करण्यापेक्षा घरात काम कर की म्हणाव. आणि ते पैसे जन्माला त्या आई वडिलाला तरी उलट बोलू नका हो. नाही बोलू नको. चला तू चल चला नवऱ्याला आडवं बोलतीस होय बे? एवढं चांगलं ना असं वागणं कळलं का? मला शिकवू नको. माझी बायको आहे. कापून टाकीन उंबऱ्यात. पैसे दे मोकाड्यानं. लोकांचं लेकरू आणलं का उभरत कापायला? पैसे दे मला बाकीचं माहित नाही. हो खुर्ची मोडून टाकीन मी इथं. पैसे दे नाही तर. राडा घालू नको खुर्ची खाली. हा दे लवकर. मला यायला गाव पिटवून टाकीन अक्क नादा लागल्या. सरपंचाचा पोरगा बेकार आहे वे. तेच ना बाप प्रतिष्ठित आहे. तू झुकून टाक. हा 5-10 हजार रुपये दे. 1000 रुपये. किती 1000 आहेत. मग असले हजाराच्या नोटा अशा चुरग. अरे राहू दे ना, खर्चायला मला. अरे ऐक. मला लागले का सांगाय होय गे. हा जणू काय काम करायला जाते. नका नाटक करू. वाट बापाला सांगतो दवाखान्यात न्याला. आयला बेकार बेकार आहे होय. बाप करण गावचं राजकारण मला शिकवण. भैया साहेब राम राम. राम राम. काय कुंकड दावरा. हा कुंकड दावरा. अरे जाऊ की बसू की आज मोठ्या बारला. मोठ्याच बारला बसायचंय म्हणलं. आता सरपंचाच्या पाठीमागे तुम्हीच येत. काळजी करू. मला बसू द्या की. एक इकडून चल. बरं झालं गाडी. अरे तुला काय आपण काय बेकार बेकार वाटलो काय. ही उघडा. चार गावची जागीर होती आपल्याकडं. पट्यानं नुसते समाज सेवा करण्यात बापानं घालवली. बस तुमचा नादच करायचं नाही भाऊ. नाद आपण काय एवढं बेकार बेकार आहे माग बघ. येऊ द्या येऊ द्या. अयो
ऊन पण फार भरपूर. पोर पण काय शेती का लक्ष देत नाही. मजूर लावलेत, काय करतोय काय माहिती. गावात एवढा आम्हाला माने हा कुठे हिंडतोय काही समजतच नाही. याच जोडीदार तर टोकार टाकार नसतील ना. अगं ए, अगं ऐकलं का? अरे आजी कुठे गेली? हा हा, आजीला दे पाठवून इकडं. काय झालं? पप्पांनी आजीला ढकलून दिलं. काय म्हणते? हो, काय आणि काय सांगायचं टाकलं सुन? हा, पैसे देत नाहीत म्हणून त्यांनी तसं केलं. कोणाचं ऐकणं झाल्यात ते. एवढी मजल गेली त्याची? हा, तुला इकडं सुजलं एवढं, त्याला काय झालं टाकलायला? हा सुनबाई, अहो त्यांनी पैसे मागितलं हा. आणि आईंनी स्वतः पैसे 1000 रुपये ठेवले आणि त्यांना 1000 रुपये दिलं. हा, आईंच्या हातातनं सगळंच पैसे हुसकून नेलं हो. त्याला पैसे कायला पाहिजे पण? हा, घरात सगळं गोकुळ आहे, सगळं व्यवस्थित आहे, त्याला रानात पाठवायचं म्हणलं. अहो, हा? तेच त्याला म्हणलं पैसे उधळतोस तू, जरा कष्ट करत जा, तुला कष्टाची किंमत कळण. पैसे उधळतो ना बरोबर आहे. कमवल्यावर कळण. जात जा रानामध्ये. बाप एवढं म्हातारा झालं तरी बाप काम करतोय, सरपंच होऊन सुद्धा. मग तुला काय होतं करायला? मग म्हणून माझ्याकडून आणि पैसे परत आजोबा हा? परत ना मम्मीला पण हाणलं. काय चाललंय त्याचं? हा, अहो शेण खातोय का काय तो? हा, गावात आम्हाला एवढी इज्जत, आणि जर पोरग जर असं निघलं तर लोक काय म्हणतील ना? हा, तेच ना, घरात तेवढी मात्र इज्जत ठेवायला पोरग. गोरगरीब जनतेची सेवा करायला आम्ही, गरीब जरी आला तर त्याला तसं पाठवित नाही. आणि हा जर असं करायला लागला घरातल्या घरात, तो दाब कमी पडतो त्याला. आता हा? पोराची चप्पल तुमच्या पायाला नाही तर मीच दापू का त्यांना? तुम्ही बघा. आईचं काम असतं ते. सुनबाई, लक्ष दे त्याच्याकडे जरा, त्याला दारेव आणा जागेव. अहो, मामा हा. तुमचं नाईंचं तर कसलंच ऐकत नाही आणि माझं तर काय ऐकणार आहे तो ते. अगं म्हणलं लगीन झाल्यावर पोर जागेव येतात म्हणतात, तेव्हा मी म्हणलं ना तुला. अहो त्यांना डांगडिंग करायलाच पैसे कमी पडतात. त्याचा जोडीदार टार्गेट तर नाही ना? आता काय माहिती, बाहेर फिरायला जातात सांगून तरी जातात का ते? घरी जेवायला येतोय का निदान घरी? हा? कधी येतो कधी घरी उशीर येतात, रात्रीच्या 12 वाजतात, कधी 1 वाजतात. तुम्ही झोपे जाता, पण मी कोणाला सांगणार असल्या गोष्टी? पाहिलं, मग हा कुठं तरी संगतीत लागला, त्याच्यावर लक्ष द्या. अहो, आणि मी त्याला- बाहेर जाते का? तुम्ही सांगा बरं. तुम्ही लक्ष द्या ना, आता विचारपूस करा. आजोबा तुम्हीच पप्पाला दापा बरं. बरोबर आहे. तुम्ही जेवलेत का? नाही जेवढं. चला चला आपण जेवण करून घेऊ. चला, मला पण भूक लागली, मी रानातून आलोय नुकताच. आणि आज काय वाद घालत बसू नका. काय असेल ते आपण सकाळीच बघू. हा चल. पप्पा पप्पा, कार बाळानो. आज तुम्ही म्हणलं होतं मम्मीला आणायला जायचंय. हा, आज तुम्ही म्हणलं होतं मम्मीला आणायला जायचंय. नाही जायचं. अगं मम्मीला आणा जायचंय वय. हा आणतो ना. पैसे नाहीत आणा. पोरांनी धोसरा काढलाय आईचा. हं. आजारी बिजारी पडते, आज घेऊनच ये आईला त्यांच्या. अरे मस्त मला वाटतंय की जावा लगेच आणावा, पण आता पैसे लागतेनच की जायचं म्हणल्यावर. नाही म्हणलं तरी 2-3 हजार रुपये पाहिजेत ना जवळ. बरं तुझ्याकडे नाही आहे ना इकडे बाळा, पैसे? नाही तुझ्याकडे? पैसे नाहीत ना माझ्याकडे. मी काय करतो, बघतो कुणाकडे तरी मित्राला मागतो, नाही तर एखाद्या पाहुण्यातून घेतो, नाहीतर मग सरपंचाच्या घरी येऊन घेतो. कोणी नाही दिले तर नाही नाही ती राहू दे. नको. अरे ऐक की. सर मोड, पण तिला घेऊन येतो. अरे तिला घेऊन येतो. पोरांना लय आठवण काढायला लागली. पप्पा तुम्ही पिऊन नका येऊ. नाही प्यान, नाही पेतला का बाळा? आता मी प्यायचं म्हणलं नाही ना, उद्यापासून पेणार नाही म्हणलंय ना तुला. नाही पेत आता. घेऊनच ये बरं का हा, बाबा. हा. जाऊ का मग? हा, जाऊ का बाळा? आणते मम्मी. जाऊ का दादा? आज बघतो जे चाक आलंय फिरवतोय दोस्तांना सांग. 1000 वेळा सांगितलंय बाहेर कुठे जाताना इचरायचं नाही म्हणून. कुठे चाललाय? एखाद दिवस अशी जी रीतीने का नाही? मग बघ मग मोंटी, काय. कुठं चालला? अहो आता स्वतः बायकोचं आणि माझं भांडण झालंय. काय गरज आहे का मी म्हणतो कुठं जाताना मला इचरायची कुठं चाललाय म्हणून? अरे शेती का कोण बघणार ना? अहो बघा ना, ती कोण टाका मला नका सांगून. तुम्ही काय करताय व? आणि काल काय गवळ केला रे तू? काय हा? केलंय? हा? इथं घरात बांधणी केली का? हा? बघा ना तुम्हाला पैसे घेऊन गेला का आईच्या हातचं? हो, पैसे आई बापा कुंडच घेऊन गेलो, चोऱ्या करून तो घरात घेऊन गेलो नाही. तुम्ही एवढं बोलायला. आणि 1 लाख 2 लाख तू जागीरदार आहे का जेव्हा यायला? हा? अहो पण येतोय ना घरी. हा? इथं गावची लोक मला मानतात आणि तू गावात जाऊन नाटक करतोय रे. काय म्हणतात गावची लोक? काय म्हणतात माई? पोर कोणच्या नादाला लागले पोरांच्या टार्गेटांच्या? हा,
मला सांगा, तुम्ही गावात फिरताय, गावातली समाजसेवा करताय, आज ह्याचं मिटवाय, उद्या त्याचं पेटवायला, एखाद्याची निघून गेलेली बायको आणायला तुम्ही समाजसेवा करताय का? तर तुम्हाला सरपंच व्हायचंय. बरोबर आहे. आणि मला नाही का वाटत बापाच्या माग मी जागा चालवावी. आणि जागा चालव म्हणजे टार्गेट मध्ये जाऊन तुला सरपंच करते का लोक? हो, आजकाल टार्गेट मधली पोरं हाताला धरल्याशिवाय कोण निवडून देत नाही, माहित आहे का? आणि नाही ना, तुम्हाला माहितीच आहे की माझ्या जागेवर माझ्या पोरानं गावचा कारभार चालवूच नाही. तुम्हाला वाटतंय असंच? अहो सकाळ तू गप. अरे तू काय बोलतोय? हा, समजत आहे का तुला तू काय बोलतोय आणि काय करतोय? सगळं समजतंय मला. हा, तुम्हाला नको ना शेतातली कामं कराय का? तुम्हाला आला ह्याचा फोन की निघाला तिकडे मिटवायला, चाललो इकडे आज ग्रामपंचायतीचं काम. बापाला विचारतो का कामाचं? मग कुणाला विचारणार? तो काम करायची ती सगळी. अयो, तुम्ही करा ना. मी बाप आहे बाप. मग असू द्या, हा. नका मला सांगू. हा, ते काय येण्यासारखं करायला लागला सांग बरं तू. अरे तुझ्या हितातच बोलतेत ते. उद्या पोरगी लग्नाली काय आहे का तुझ्या कष्टाचं तिला द्यायला? का? हा, म्हणजे माझ्या पुरीचा माझ्या बायकोचा तुम्ही विचार करताय? मला नाही काय वाटत. हा? मी जर उद्या गावचा सरपंच झालो तर एखादा माझ्या मुलीला चांगला मिस्थळ कुठनं बी आणीन हुडकून. अरे सरपंच व्हायसाठी तसं कर्तृत्व पाहिजे. करतो तो मी सुद्धा समाजसेवा करतोय. आज 4 पोरं गावातली माझ्या मागे इकडे तिकडे हिंडत्यात. बरोबर सारखी. हो, ती कसली काय हा. पण फिरतात ना. सरपंच करायला काम करावं लागत, गोरगरीब जनतेची हा. सेवा करावं लागते. त्यांना पैसा पाणी पुरवा. कसलं कष्ट? तुम्ही घरनं पैसे नेताय म्हणून ते तुमच्या पैशावर डांगडिंग करतात, तेवढं लक्षात ठेवा. बरोबर बोलती सुनबाई. ह्यांना केलेलं कष्ट आणि ह्यांच्या हातचं मी नेलेलं म्हणजे मला कष्ट नाही तर कसलंच. हा, तू काय सांगते कष्टाचं? अरे नाही. बाप कमाईचं पाहिजे, बाप कमाईचं नाही पाहिजे. काय कमावलं बापानं? बापाच्या आजा पंजानं घेऊन ठेवलेली 4-5 एकर जमीन आहे, तीच वयवाटीनं तुमच्यापर्यंत आली. त्यातच तुम्ही वयवाट करताय आणि त्यातनच 4 रुपये घरात येतात. त्याच्यात 4 रुपये आम्ही पिकवलंच ना. कोणी? आणि मग तो पिकाव नको आता. आणि आम्ही नव्हतो का त्यात आलो काय करायला? आम्ही नव्हतो नांगरटीला आलो, आम्ही नव्हतो त्यात लागवड करायला आलो, आम्ही नव्हतो भुईमुग लावायला आलो. काय बोलताय तुम्ही? अहो, पण आजपर्यंत त्यांनी केला तर इथनं पुढं कोण? अरे का अक्कल आहे का नाही तुला? शांत. ह्यांचं ऐकून तुम्हाला उलटी बोलते का? चल निघात निघ. याचं काही डोकं ठिकाणी दिसत नाही. आणि आता सांगतो, इलेक्शन होस तोपर्यंत मला कुठलंही काम सांगायचं नाही. जर मला एखादं काम सांगितलं तर ऐन निवडणुकीत बापाच्या विरोधात जाईन. अरे काय करतोय? काय वागतोय तू? कळतं का तुला? सगळं कळतंय मला. दारात 4 माणसात कालवा करायला लावू नका. काय तू माझ्या हात उचलला ना, तू फक्त बघ बापाची काय तारा करतो ती. अरे काय तुझं डोकं फिरलंय? अरे मुलगा आहेस का कोण आहे तू? हा, चांगले पान फेडायला लागले जन्म दिलेला आम्हाला. अहो यो गावात आपली इज्जत घालीन. हा? आल्याचं काय राहिले काय? त्याची संगत होणार. त्याला काय पाहून घ्या, त्याला जाऊन त्याला नको. आलंय का त्याला घरात कोंडायला? असं वागतात का? हा? हा. भांडत्यात मम्मीला पण आता झापडवली तुमच्या समोर सोडली ना. हा ना, काय करावं या पोराला काय समजत नाही. हे संगतीने वाईट चाललंय त्याचं ते सगळं. ती संगत वाईट आहे त्याची. आज गावातले आपल्याला एवढे लोक मानतात आणि हा जर असा वागला तर 15 वर्ष सरपंच पद भोगलाय आपण. या तुम्ही आहे ना, बाहेर आहे ना, तो काय करतोय ना त्याच्या ना त्या कामावर आळा घाला. तुम्ही सरपंच आहे, 4 माणसं तुमच्या हाताखाली आहेत, बघा तुम्ही त्याच्याकडं. काय पोराचं अवघड दिसतंय बा. मी बघतो गावात जाऊन येतो. दादा पप्पा अजून आले नाही. पप्पा गेलेले किती वेळ झाला. येतील तिथे पैसे नसन भेटले, येतील. थांब थोडे वाट बघू आपण. दादा आज जरा मम्मीला घेऊनच यायचं. हा येऊ, मला पण नाही करमत. आज मम्मीला गेल्या घेऊन येऊ आपण. माझी वाघ बसलेला. पप्पा तुम्ही परत दारू पिऊन आले ना? कोण? तुम्ही नाही बाबा, दारू मग? त्यामुळे सुशिवत नाही. तुम्ही तर म्हणले होते दारू पिण्या मम्मीला का नाही, दारू पिऊन नाही पित नाही. दारू नसते, दारू चांगली नाही, दारू पित नाही. अजय पप्पा दारू पिऊन आले. काय रे तू काय दारू पिऊन आला? परत दारू पिऊन आला का? दारू पिऊन आला परत? ए हा? आहे हा? गप तू. पैसा नाही घेत पण तू म्हणला होता ना दारू नाही पिणार. ए मी तुला उद्यापासून म्हणलो होतो, आजपासून म्हणलो होतं का? कशाला प्याला? आज कशाला प्याला तू दारू? पेलो दारू. काय बाई माझं नशीब हे असलं फाटकं पडलंय पदरात. हा, ते पोरं कधीची वाट बघत आहे. तू आला तर आला, जा उशिरा तू. दारू पिऊन आला का? जा आज तू. वाटू दे जरा. जातो तुला नाही मग हं? जातो ना तुला. हे बघ ना, लेकराचं तोंड बघ केवढस झालंय. जरा लाज धर, हे कवाची वाट बघत येत. नाही पण उद्यापासून अरे कशाला प्याला? उद्यापासून तेच तेच गिरी होतोय. मग हाणू तू सांगतो मी आता. तुझं असं मुस्कट फोडायला पाहिजे. मग मी माझं घेऊ फोडून तुम्हाला आणू मग
हा. नाही माझ्याच कुठं तरी चुकी झाली, मीच काहीतरी चुकी केली बरं. त्यामुळे असली पैदास आली माझ्या पदरात. नाही पित. नाही पित. मी 10 रुपये नाही उद्या पित. अजिबात पित नाही. आता ह्या अवस्थेत जाणार आहे का तू लेकरांना घेऊन तर बायको आणाया? मी काय 10 रुपये काय दाव हा आम्हीच दारू पेलोय, तू नाही प्या. मग पैसे आणलेत म्हणले मोठ 3 4 किती पैसे येते, कितीला विकलं तू गाड्यातलं? हे 5,000 7,000 आहे. अरे 45,000चं होतं ते गाड्यातलं आणि तू 7,000 घेऊन आला त्याचे. मी बाकी सगळं दिलं मित्रांनो पैसे. पण ते कशासाठी दिलं होतं तुला कळतंय का? कशाला द्याय नाही जर तुझं पैसे हा धर धर लय पैसे झाला तुम्ही, मी करतो त्याचं काहीच नाही तुम्हाला. अरे बाबा तुला समजून सांगितलं होतं ना त्या दिवशी, तू चांगलं न प्याता चांगलं गोड बोलला आमच्या संग, चांगलं नीटनेटकं बोलला आणि तू पैसे घेऊन येशील, या पोरांना घेऊन जाशील आणि बायकोला घेऊन येशील असं आम्ही ठरवलं होतं, असं बोललो होतो आम्ही. आणि तू दारू पिऊन आला, पैसे बी अर्ध्याने मी आणले पार कमी. मला काय सांगू नको, मी 10 रुपये. हा पण तुम्ही काय म्हणलं ते आम्हाला? ए बसायचं माझ्यापाशी बोलायचं नाही. पण तुम्ही काय म्हणलं होते, दारू पिऊन येणार नाही मी उद्या? पिन नाही तर काही करेन तुम्हाला सांगायचं मम्मीला नाही. काय जायचंय? इकडे. मला कोण बोलू नका काय. मला कोण बोला त्यांनी काय आदरची काय नाही घ्यायचं मला मग खायला ना काहीतरी मला नाही केलं विचार. आपण एक काम करू, याला जेव खाऊ घालू आणि उद्या जा तुम्ही, आताचे दिवस जाऊ दे. मला कोणी बोला मला सांगा नाही का कोणी यायचं नाही माझ्यापाशी, मी झोपत चल चालेल. घरात चला, मला बोलत नाही कोणी. घरात चला जाओ. चल तू. डपल साहेब काय याने केलं? काय नाही सरपंच, ते दवाखान्याचं हे झालं, हा. बायको घरी आणली. लय झालं. बापाला तर काय अक्कल नाही, जाऊ बघन तवा दारात 4 माणसं घेऊन हाय शो बावा. अरे मोठ्या मुठो सुद्धा आला काय तू? अंगाला हात लावायचा नाही. लाज वाटली पाहिजे गावात आम्हाला, काय शाळे आणि इकडे माझ्या बापा इसरून बघ बघ ही अवलाद आपल्या चांगल्याच्या पोटी काय समजायची बघा. अरे नाही तुला हात लावायचा अंगाला हात लावायचा नाही. मी अरे, सरळ तुझं मोडीन तुझं. हात लावायचा नाही म्हणतोस काय? आय सारखं करायचं काय. आणि पुढं बोल नको, पुढं बोल नको, पुढे दारात अजिबात बोलायचं नाही. बाहेरची कुत्री आलेली चालणार नाही मला अजिबात. नालाय काय गावात आम्हाला किती मान आहे आणि तू असा वागतो. हा? लाज वाटली पाहिजे तुला बाळका. कोणाला निघायचं फोनला काढितो तू घराच्या दारी, फोनला काढितो. अरे शेवट लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे तुला, बादशाह लागून गेला काय तू? लाज वाटली पाहिजे तुला. हा? बादशाह एक काय जाधव पाहून माझ्या डोक्याला लागायचं ना आता सांगतोय. चाललंय कसं? बाहेरची कुत्री माझ्या दारात आली. नीट बोल. बाप काय करतोय, तू काय करतोय, तुला समजते? कोण बाप? तो जन्म दिलेला बाप आणि कोण? लाज वाटते का तुला? अंगाव हात उचललाय पटेच्या. अरे मग बापानेच हाणलं दुसरं बाप! काय करणार? कापीन आज बापाने हाणले, उद्या गाव हाणे होता माझ्या सुरू झालं तुझा. बाप आहे सरपंचाचा म्हणून पोरगा यार. आतापर्यंत बाप आहे म्हणून का बसलं, कळलं का? सांग ना सोबत. आणि तुला नीट सांगतोय काय म्हातारे, काय? तू शिकल्या सवरलेला आहे. आता इथं सोबत काय उद्या सरपंच म्हणून पाहते गाव तुझ्याकडे, उद्याचा सरपंच. मग आणि मग तुझं हे नाटकन हे असं गप्पा मासे चांगलं वाटतं तुला? नाही चांगलं नाही बरं का सरपंच. मला काय म्हणायचं, मला सरपंच व्हायचंय की नाही? का मग चांगलं वाग ना. वागतोय ना. काय 10 रुपये तू ते पोरांच्या जीव तुला गाव भावी सरपंच. सरपंच होणार आहे आणि तू असं करतो म्हणल्यावर हा? तुम्ही बोल ना. तुला सरपंच व्हायचं ना. मला सरपंच व्हायचंय. तुला सरपंच जबाबदारी आमची, सरपंच करायची. शाबास. तू चांगला राहा. 10 रुपयाची नाही आज सोडले बघा. पण मला एक दिवस तरी या सरपंच होणार. त्याला पण हे सांगलेलं आहे ना, तू थोडस तुझं बापांची समस्या केली तू ती कर. मग मी बापाला आजपर्यंत तेच सांगत आलोय, बाबा तुम्ही शांत राहा, घर सांभाळा. मला अधिकार आहे का नाही बापा जागेवर गाव पुढे चालवायची? चालेल ना, चालेल. पण चांगल्या पद्धतीने नाही, चालेल. चांगल्या पद्धतीनं. पण हा माणूस जवळ समाजसेवेने रिटायर होत नाही ना, आपलं चालत नाही. 3 महिने इलेक्शन आले, जाणारच आहे ती पण. इलेक्शन किती महिने आले? आलंय की 2 महिने तुझी आले. तयारी चालू आहे की नाही? माझी फुल तयारी चालू आहे, पण या माणसानं थांबलं पाहिजे की नाही कुठतरी? आम्ही सांगू तू समजून, ते उभा राहणार नाही फॉर्म तुझा. चालतंय. हा? उद्यापासून 10 रुपयाची नाही. आता बसणं सोडली. पण हो बघा सर, मी तुम्हाला आता सांगतोय,
तुमच्या शब्दाला मान देऊन जाऊ पाहुणं तुम्ही 2 माणसं मी मध्ये धरणार. तुला उभा करणार ह्या वार्डातून निवडून आणणार बस. बस आपल्याला परत जर दिसला तुम्हाला माहितीच दिसणार नाहीत ना पुढे एखाद्या दारोड्याच्या. उद्यापासून कुणाचं लग्न 10-5 रुपये लागली मदत करायची. 100% वेळेला मैत्रीला हजर राहायचे. 100% चांगल्या कामात पुढाकार घ्यायचा. 100%. जाऊ दे आता भांडू नका. केले ना कबूल तिने साहेब ना नक्की ना? आता मी काय अहो. सांगते, ऐका आहे लेकरांची इच्छा दारू सोडते ती आहे त्याची इच्छा ते करू त्याला आहे ना आपण सरपंच. मी का नाही म्हणतोय त्याला, पण तू दारू पिऊ नको, चांगल्या माणसात वाग ना. सगळं करतो. आपलं म्हणणं काय की तुम्ही आता हिंडायचं फिरायचं नाही, जे काय करायचं आपण करणार. दारू बिरू सगळे बंद. कुणाचा कार्यक्रम असला चल. बरं का जातो पाहुणं मी जाणार. एखाद्याची बायको रुसून गेली आणायला मी जाणार. लग्नाचा मी गावातल्या कुठल्याही सर्वसामान्याचं काम आमदार साहेबापर्यंत जर घेऊन जायचं म्हणलं मी जाणार. अरे सगळी गोष्ट तू कर. कुठल्या आई वडिलांना वाटत नाही सांग बरं आपलं मुलगा मोठं व्हावं. मग हे मी मनानं करत नव्हतो. मला बी जातो पाहुणं तुम्हाला सांगतो, गावात गेलो की 4 पोरं मला म्हणायचे अरे तू बापाय जेव्हा जगतोय तुझं वजन आहे का नाही. ह्या गोष्टीचा मला राग येत होता म्हणून मी पेलो. टेन्शन मध्ये पोरग दारू पितो. हा बाकी काय सुद्धा नाही. ह्यांनी त्याला बापाने खवळणं, लवकर चिरणं, पोराला जरा जरा समजून दिला, सांगायचं, घरी जवळ घालायला जायचं प्रेमाने जरा. ठरलंय ना आता. ठरलंय आजपासून दारू बंद. बरं, चला. येणाऱ्या 2 महिन्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यानं मला निवडून आम्ही तुमच्या माग चला गावात पाठीमाग शपथ आणि मंदिरात जाऊन शपथ घेतो आजपासून दारू बंद. बस. चला चल चाटू बायको चल.